बघा मित्रांनो, आमची मंडळी मगापासून प्रयत्न करते हे त्या ढोकळ्याला बाहेर काढायचा आहे, पण नेमकं तो ढोकळा झाला, खिचडी झाली का काय झालं तेच कळेना ना. तो बाहेर यायला तयारच नाही आहे. तुम्हाला दिसत असेल नेमकं काय झालं. बघा मंडळी, आता आमचा हा ढोकळा तयार झालेला आहे, रवा ढोकळा. पण नेमका हा ढोकळाच आहे का तेच कळेना. नमस्कार मंडळी, JK व्हेंचरच्या अजून एका ब्लॉगमध्ये मी जयसिंग कुटले पाटील तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा हा छोटासा ब्लॉग बनवण्याचं मागचं कारण म्हणजे थोड्या वेळापूर्वी आमच्या मंडळींनी यूट्यूब बघता बघता रवा ढोकळा रेसिपी बघितली आणि तिच्या मनात काय आलं की ती म्हणली, नाही मला बी आज रवा ढोकळ्याची रेसिपीच करायची. म्हणलं कर बा, बघू तुला जमती का. तर चला तर मग बघूया नेमकं तिने रवा ढोकळाच केला आहे की दुसरं काय करून ठेवलंय. चालू आहे, बघू नेमकं काय केलंय. ही बघा मंडळी, ही आहे आमच्या मंडळीची रवा ढोकळा रेसिपी. आता ज्यावेळेला ही तयार होईल तेव्हाच कळेल की नेमकं रवा ढोकळाच झालाय का दुसरं काय झालंय, का उपमा झालाय, एक नवीन युनिक प्रकारचा उपमा. बघूया खाऊन टेस्ट करून. कायच कळा ना, ढोकळा का ढोकळा. हो ना, काय कळा ना, ढोकळा झालाय का काय बनले तेच कळलं. पण कळेल ना खाल्ल्यावर का नाही. कळलं ना. बघू बघू खाल्ल्यावर नेमकं काय केलंय. कळलं. हसू नको, दातर नको इसको. बघा आमच्या घरात किती पसारा पडला आहे, सगळीकडे पसाराच पसारा. असं वाटतं की घरात नाही एखाद्या कचरा कुंडी बशी बसलोय. बघा ही आमची मालकीन ढोकळा बघते. हे बघा वाटा, फरशा तुटल्यात वाटाच्या, अर्धी ते फरशी तुटलेली, इथं पूर्ण फरशी तुटलेली आहे बघा. हे भांडे धुतलेले. काय ते, काय ते मका पोहे, मका पोहे. ह्याचं काय करायचंय, चिवडा करण्यासाठी. चिवडा करायचा आहे वय. हो, आणि चिवडा कधी करायचा आहे, थोड्या वेळाने. थोड्या वेळाने वय. बघू आता चिवडा जमते का आमच्या मंडळीला. की मंडळी म्हणते काय बनले तेच कळा ना, कळेल ना खाल्ल्यावर काय केलंय काय नाही. हो. बघा इथं शिजतंय रवा ढोकळा. शिजायला आणखीन टाईम आहे. आता तुला हे मक्याचे पोळी बी कमी पडायला खायला. आणि पोटे का गोदावणे, गोडावर. गोडावून किती बसते तरी त्यात. काय हसती तुझी, तुलाच. ढोकळाच बनतोय का ढोकळी बनतोय काय माहिती, मी पण कधी ढोकळा केला नाही. नुसतं खाता येतं आम्हाला का नाही. कधीच केला नाही. बघू कसला झालाय, बघू ना ढोकळा आता. कळण कळण जेवताना कळण. चेक करूया नेमकं काय तयार झालंय. काय ते रवा ढोकळाचे का, हो, का दुसरं काय तयार केलंय. रवा ढोकळाच आहे. थोडासा वेळ आहे आणखी. थोडासा वेळ आहे का. हो, चला झाकून ठेवते 2 मिनिटं. काय तयार झालंय हे मला सुद्धा कळा ना. ढोकळा आहे का, केक आहे का, उपमा आहे का, काय आहे तेच कळा ना. ढोकळा आहे. तर तुम्हीच कमेंटमध्ये सांगा की नेमकं हे काय आहे. माझ्या तर डोक्या पलीकडची गोष्ट आहे ही. ढोकळाच आहे. ढोकळाचे का. हो, मी असला युनिक ढोकळा पहिल्यांदा बघितलाय. अजून तडका द्यायचा आहे त्याला. मग दे ना लवकर तडका. हो, मग बघू त्याची टेस्ट कशी लागते. तडका देऊ आता. कढई ठेवायची. तापलं नाही ते आणखीन. नाही ना, गरम नाही झालं. ह्याच्यावर दही असतं ह्याच्यात, पण आमची बायको लिंबू पिळायला लागली आहे. टेस्ट लागते ना जास्ती. टेस्ट लागते. दहीपेक्षा छान. चांगलं चांगलं टेस्ट.
आता मंडळी, आता आमचा हा ढोकळा तयार झालेला आहे, रवा ढोकळा. पण नेमका हा ढोकळाच आहे का तेच कळा ना. आता खाल्ल्यावरच कळण की नेमका हा ढोकळा आहे का काय आहे. चला या तुम्ही पण मंडळी, आता आमची जेवणाची तयारी झालेली आहे. गरम गरम भाकरी, हिरव्या मिरची, शेंगदाण्याची आमटी आणि हा युनिक ढोकळा. आता बघूया आमच्या मंडळीच्या हातचा पहिल्यांदा केलेला ढोकळा, पहिल्यांदा केलेला प्रयोग कसा झाला आहे ते खाऊन बघूया. चला मित्रांनो, ढोकळा खाऊन झालेला आहे. आमच्या मालकिनीचा पहिला प्रयत्न तसा चांगलाच म्हणावा लागेल. जे झालं होतं त्याला ना ढोकळा म्हणता येईल ना उपमा. अशी युनिकच काहीतरी अशी रेसिपी झाली होती. थोडी कच्ची राहिली होती. जास्त पोटात दुकान म्हणून जास्त खाल्ली नाही. असो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला दाबायला मात्र विसरू नका. कारण की जर तुम्ही बेल आयकॉन दाबता तर जेव्हा मी माझा ब्लॉग अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, निरोगी राहा.